ठीक आहे, तर कधीकधी एखाद्या पुस्तकाचं मुखपृष्ठ हे फक्त एक कव्हर नसतं, नाही का? ते एका दडलेल्या खजिन्याचा नकाशा असतो. त्यातला प्रत्येक रंग, प्रत्येक चिन्ह आपल्याला एका मोठ्या रहस्याकडे घेऊन जातं. चला, आज आपण अशाच एका मुखपृष्ठाचं कोडं उलगडूया. हे बघा, राकस या पुस्तकाचं मुखपृष्ठ. पहिल्यांदा बघताना वाटेल की काय साधंसं आहे, पण थांबा, या साधेपणामागे खूप मोठी कथा असू शकते का? हे चित्र नेमकं काय सांगायचा प्रयत्न करतंय? चला तर मग जरा खोलात शिरून बघूया. तर सगळ्यात आधी हे लक्षात घेऊया की इथे जे काही दिसतंय ना, ते उगाच नाहीये. प्रत्येक गोष्ट, अगदी प्रत्येक लहान-सहान तपशील हा मुद्दाम निवडलेला आहे. तो एका मोठ्या कथेचा भाग आहे, एक सुगावा आहे. आणि या सगळ्या रहस्याच्या मुळाशी आहे सगळ्यात मोठा क्लू, तो म्हणजे खुद्द पुस्तकाचंच नाव. कारण अनेकदा कथेचं सगळं सार नावामध्येच दडलेलं असतं. बरं, तर हे नाव आहे राकस. एक साधा शब्द वाटतो, हो ना? पण जरा विचार करा, एकच शब्द, फक्त एकच शब्द संपूर्ण कथेचा मूड, तिचा बाज कसा ठरवू शकतो? या एका शब्दात किती ताकद असू शकते? सोपं आहे. राकस हा शब्द आपल्याला थेट राक्षस या शब्दाकडे घेऊन जातो. आणि राक्षस म्हणजे काय? फक्त वाईट लोक नाही, तर अफाट ताकद असलेल्या विध्वंसक, नकारात्मक शक्ती. म्हणजे नावावरूनच एक गोष्ट पक्की आहे, आपण काहीतरी गडद, पॉवरफुल आणि धोकादायक विश्वात पाऊल ठेवतोय. ठीक आहे, नावावरून तर आपल्याला अंधाराची चाहूल लागली, पण चित्राचं काय? चला आता शब्दांकडून वळूया चित्रांकडे आणि बघूया की ही चिन्ह आपल्याला काय सांगतात. आता जरा नीट बघा या चित्राकडे. काय दिसतंय? हे बघा, त्रिशूळ. एक दोन नाहीत तर हजारो. जणू काही त्रिशूळांचं एक अख्खं जंगलच उभं आहे. आणि हे सगळं धुक्यात, शांत. पण ही शांतता कसली तरी भयानक चाहूल देणारी वाटते, नाही का? पण मग प्रश्न पडतो, एवढे सगळे त्रिशूळ कशासाठी? कुणाचं सैन्य आहे हे? याचा नेमका अर्थ काय असू शकतो? आता गंमत बघा. त्रिशूळ म्हटलं की आपल्याला आठवतात भगवान शंकर. म्हणजे ही झाली दैवी शक्ती. पण त्रिशूळ हे विनाशाचंही प्रतीक आहे. मग हे त्रिशूळ नक्की कोणाचे? एखाद्या राक्षसी सेनेचे? की देवांच्या शक्तीचं प्रदर्शन? की मग धर्म आणि अधर्माच्या एका मोठ्या युद्धाची ही तयारी आहे? शक्यता अनेक आहेत. बरं, आता नाव झालं, चिन्ह झालं. आता बोलूया वातावरणाबद्दल. हे जे काही गडद, धुरकट रंग वापरलेत ना, ते उगाच नाहीयेत. ते एक प्रकारची गूढता, एक धोकादायक भावना तयार करतात. बघूनच वाटतं की काहीतरी भव्य आणि तितकंच भयानक घडणार आहे. ओके, तर आपल्याकडे आता बरेच तुकडे जमलेत. नावाचा तुकडा, चिन्हांचा तुकडा आणि वातावरणाचा तुकडा. चला, आता हे सगळं एकत्र जोडून बघूया की नक्की काय कथा तयार होते. चला, एक पटकन रिव्ह्यू करूया. नाव राकस म्हणजे आसुरी शक्ती, चिन्ह त्रिशूळ म्हणजे संघर्ष आणि विनाश, आणि वातावरण धूसर म्हणजे रहस्य आणि धोका. आता हे सगळं एकत्र आलं की कथेचा अंदाज यायला लागतो. आणि या सगळ्याचा अर्थ एकाच गोष्टीकडे जातो, एक महाभयानक महाकाव्य संघर्ष. हे स्पष्ट आहे की ही गोष्ट दोन प्रचंड मोठ्या, एकमेकांच्या विरोधात उभ्या असलेल्या शक्तींमधल्या युद्धाची आहे. पण मग ही कथा नक्की कुठल्या प्रकारात मोडते? एक शक्यता आहे की ही एक मायथॉलॉजिकल फॅन्टसी आहे. देव, दानव, प्राचीन शक्ती असं सगळं काही. किंवा दुसरी शक्यता अशीही आहे की ही एक हॉरर किंवा थ्रिलर कथा आहे, एखाद्या भयानक, वाईट शक्तीच्या उदयाची गोष्ट. इंटरेस्टिंग आहे, कारण मुखपृष्ठ आपल्याला दोन्ही बाजूनी विचार करायला भाग पाडतं. आणि आता आपण पुन्हा एकदा त्याच मुखपृष्ठाकडे बघूया जिथून आपण सुरुवात केली होती. आता बघा, आता हे फक्त एक डिझाईन वाटतंय का? नाही ना? आता यातली खोली, या दडलेली कथा आपल्याला दिसायला लागली आहे. पण या सगळ्या विश्लेषणाच्या शेवटी एक सगळ्यात मोठा प्रश्न तसाच राहतो. या युद्धात नक्की हिरो कोण आहे आणि विलन कोण? हे त्रिशूळ कुणाचे आहेत, देवांचे की दानवांचे? आणि हेच तर या मुखपृष्ठाचं यश आहे. ते आपल्याला उत्तरं देत नाही, उलट प्रश्न विचारायला भाग पाडतं. आणि त्याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण पुस्तक हातात घेतो.